भल्या भल्या गोलंदाजांना खूप वेळा त्रास देऊन आपल्या फलंदाजीमध्ये प्रभावित केले प्रत्येक प्रेक्षक वर्गांना. तोच गोविंद वाल्मिकी स्ट्राईक एंडवरती सज्ज आणि त्याच्या साथीला अमोल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रथमेश साळवी नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. अटॅकिंग फिल्डिंग लावलेली जाते. गोलंदाज या ठिकाणी सज्ज आहे पंचांच्या उजव्या बाजूने, डाव्या बाजूने राईट आर्मवरती विकेटचा मारा. नॉन स्ट्राईक एंडवरती अमोल, स्ट्राईक एंडवरती याच परिसरातील धडाकेबाज फलंदाज गोविंद वाल्मिकी. लेट्स प्लेचा इशारा येतोय. पहिला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू आणि पहिलाच बॉल. पहिलाच बॉल भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक बनून राहील फक्त प्रेक्षक. बॉल सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4-4-4 चौकार. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत गोविंद वाल्मिकी यांनी. ऑन साइडला फ्लिक करून सरळ फेकून दिलंय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा नक्कीच बाउंड्रीच्या रूपात होईल. 4 धावसंख्येचा स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरा बॉल, दुसऱ्याच बॉलवर सिक्सर. 6 धावा. विंदा या ठिकाणी फायर होताना पाहायला मिळत आहेत. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 10 धावसंख्येचा स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. तिसरा बॉल नक्कीच सन्मान दिला जातोय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी थोडस प्रेशर पाहायला मिळते आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पलीकडे. 4-4-4-4 चौकार. थोडंसं प्रेशर पहिल्याच इनिंग मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये गोविंदाने बनवून ठेवलेलं आहे. बिग बॅश सीझन क्रमांक 2 गोविंद ऑन द स्ट्राईक. सन्मान दिला जातोय. गोविंदाकडे नक्कीच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे. अराउंड द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक सिंगल त्या ठिकाणी भेटून स्ट्राईक रोटेट होईल. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा. थोडंसं अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. SS11 संघाचा जर का विचार केला तर नक्कीच प्लेइंग 11 मध्ये जर का पाहायचं झालं तर गोविंद असतील, अमोल असतील, सुबेर असतील, नवनाथजी सर असतील, संतोषजी असतील, श्री असेल, ज्ञानेश्वरजी असतील, रुपेशजी असतील, पल्लवजी असतील, अशा मोठमोठ्या दिग्गज फलंदाजांची आणि गोलंदाजाची मांदी आणि घेऊन SS11 या ठिकाणी आपण पाहतोय खेळताना. थोडंसं या ठिकाणी बॉलिंग साईड चेंज केली जाते. राईट टर्म राऊंड द विकेटचा मारा केला जातोय. स्ट्राईक एंडवरती अमोल. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा सिक्सर. 6 धावा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावांवरती. पेनगडी बाद. पहिल्यांदा विचार केला तर गोविंदा आक्रमक पवित्र धारण करून बसले होते आणि आता मात्र अमोल सुद्धा ऐकायला मागत नाहीयेत. 1 टू गो. शेवटचा चेंडू. शेवटचा बॉल वरती पण आक्रमण केलंय परंतु आता मात्र कौतुक करावं लागेल. गोलंदाजाचं कौतुक नक्कीच करावं लागेल. 21 धावा या ठिकाणी आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च केल्या होत्या परंतु कमबॅक करणं सोडलं नव्हतं. विकेटसाठी झटत होता आणि शेवटच्या चेंडूवरती नक्कीच विकेट प्राप्त झालेली आहे. एका षटकाखेरीज संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा स्कोर कार्ड वरती. लॉस ऑफ दी 1 विकेट. अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी. येस डीजे.
थँक्यू सो मच डीजे. पहिल्या षटकामध्ये नक्कीच प्रेक्षक वर्गाचं सुद्धा या ठिकाणी मनोरंजन झालेलं असेल. अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि गोविंदा वाल्मिकी मात्र मैदानामध्ये उभा आहे. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतो याच खेळपट्टीवरती गेले कित्येक वर्ष ज्याने फलंदाजीने आपल्या प्रभावित केले. गोविंदा वाल्मिकी सज्ज आहे. मोठमोठ्या टुर्नामेंट्स मधून आपल्याला या ठिकाणी आपण खेळताना पाहतो गोविंदा यांना. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय आशिष. थोडस अंडर प्रेशर या ठिकाणी आपण पाहतोय SS11 संघ. या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु बॅटची आउटसाइड एज लागली जाते. क्षेत्ररक्षक थोडस मिसफिल्ड करताना पाहायला मिळाला परंतु बॅकअप चांगलं होतं. एक सिंगल भेटली त्या ठिकाणी आणि सिंगल सोबत स्ट्राइक रोटेट होईल. 22 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय एका विकेटच्या नुकसानानंतर आणि अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल या ओव्हर मध्ये. जुबेर नक्कीच ढकलला जात आहे बॉलला. पॉइंटच्या दिशेने एक सिंगल भेटेल. स्ट्राइक रोटेट जुबेर येतील नॉन स्ट्राइक वरती आणि स्ट्राइक एंड वरती गोविंदा. 23 धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोविंदा मागचा पाय फाकवला होता. बॅटचा फ्लो चेंज केला होता परंतु अपयश. कारण टायमिंग प्रॉपर नाही झाली. टायमिंग जर का प्रॉपर झाली असती तर बॉल नक्कीच 60-70 मीटरच्या बाहेर नक्कीच गेला असता. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आशिष पूर्णपणे कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. गेम चेंजर संघाचा सुद्धा तितकाच विचार करावा लागेल कारण तो सुद्धा तितक्याच ताकदीचा संघ आहे. समोरच्या दिशेने या ठिकाणी नक्कीच चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक सिंगल त्या ठिकाणी भेटते. थोडंसं जकडून ठेवलंय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आशिष यांची. सिंगल रन भेटेल. संघाच्या धावसंख्येमध्ये परिवर्तन. 5 चेंडूंचा गेम झालेला आहे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. जुबेर नक्कीच स्लोवर वन डिलिव्हरी होती परंतु चांगल्या प्रकारे रीड केलं जात आहे. जुबेरच्या बॅट मधून एक सिंगल त्या ठिकाणी भेटते. स्ट्राइक रोटेट होते. एकेरी म्हणजे शांतपणाचं क्रिकेट पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि 1 to go चा इशारा आता मात्र नक्कीच गुणलेखकामार्फत येतोय. गोविंदाच्या बॅट मधून बॉल सरळ निघून जातोय. सीमा रेषा पार. षटकार. गेम चेंजर 11 थोडीशी विनंती असेल तुम्हाला. सामना हा नक्कीच 30 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचा आहे. तुमची पहिली इनिंग ही नक्कीच 30 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली पाहिजे. प्रत्येक संघाला आणि प्रत्येक संघ मालकाला, कर्णधाराला, प्रत्येक खेळाडूला ही विनंती असेल की त्यांची प्रत्येक इनिंग, त्यांच्या प्रत्येक टीमची इनिंग ही फक्त आणि फक्त 30 मिनिटांमध्ये तुम्हाला काही करून कंप्लीट करायची आहे. कारण उरलेले रंगतदार सामने सुद्धा बाकी आहेत. ते सुद्धा बघायला आता प्रेक्षक वर्ग थोड्याच मिनिटात या ठिकाणी आता या ठिकाणी आपण पाहतोय. प्रेक्षकांची मांदियाळी सुद्धा झालेली आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. नितीश मेजारी. नितीश वरती नक्कीच सगळ्यांच्या नजरा असतील. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. नितीशचा पहिला बॉल. जुबेर नक्कीच जकडून ठेवलं होतं. थोडस मिसफिल्ड पाहायला मिळाली. एक सिंगल भेटेल. स्ट्राइक रोटेट होईल. स्ट्राइक एंड वरती जर का विचार केला तर पुन्हा एकदा गोविंदा.
32 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय आणि वैयक्तिक जर का गोविंदाचा जर का विचार केला तर 23 धावांवरती खेळतोय. म्हणजे चांगलं योगदान आपल्या टीमसाठी दिलेलं आहे, संघासाठी दिलेलं आहे. या टीमचा आयकॉन खेळाडू म्हणून या ठिकाणी आपण त्यांना खेळताना पाहतोय. नितेश तयार. गोविंदाच्या बॅट मधून फटका फसतोय, यष्टीरक्षक धावतोय आणि टिपला जातोय झेल आणि संपुष्टात येतोय आक्रमक फलंदाज गोविंद वाल्मिकी याचा खेळ. पोझिशन वरती नक्कीच ज्या फलंदाजाची अपेक्षा होती संपूर्ण काळा चौकी नगरीला तोच फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंड वरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सर नवनाथजी गाडगे नक्कीच म्हणावं लागेल, वय वर्ष 50+ मध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळताना आपल्याला या ठिकाणी या मैदानामध्ये पाहायला मिळतील. बऱ्याचशा मोठमोठ्या संघांमध्ये त्यांना खेळताना आपण पाहिलेलं आहे. सज्ज होतील स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती विचार केला तर जुबेर आणि गोलंदाजीसाठी नितेश. थोडेसे शफल झाले होते, बिगिट करायचा प्रयत्न होता परंतु एक सिंगल त्या ठिकाणी भेटते. सिंगल सोबतच संघाची धावसंख्या रोटेट होईल. 2 गड्यांच्या मोबदल्यात 33 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड पाहतोय. नितेशचं खरोखरच कौतुक करावं लागेल कारण कुठल्याही प्रेशरमध्ये त्यांनी या ठिकाणी बॉलिंग केलेली नाहीये. कारण त्यांना माहिती होतं की पहिल्या 2 ओव्हरमध्ये नक्कीच गोविंदा यांनी खूप चांगली फलंदाजी केली परंतु चांगला कमबॅक सुद्धा करून दिले नितेश यांनी. पुन्हा एकदा हवेमध्ये आहे चेंडू, यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. मिळते नितेशला साथ आणि फलंदाज होतोय यात्रा या ठिकाणी बाद. आणखी एका विकेटचं पतन जुबेरी मागतं. उलटा चेंडू होता परंतु या ठिकाणी ड्राईव्ह मध्ये कन्वर्ट केले जाते. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल भेटते. सिंगल सोबतच संघाची धावसंख्या रोटेट होताना पाहायला मिळते. फक्त सिंगल आणि डबल वरती भर दिला जातोय परंतु मोठे फटके या ठिकाणी या ग्राउंड मध्ये खेळावे लागतील कारण ग्राउंडचा अभ्यास केला तर 360 ग्राउंड या ठिकाणी अवेलेबल आहे आणि फलंदाजांसाठी थोडी चांगली खेळपट्टी म्हणावी लागेल. या ठिकाणी अवे फ्रॉम द बॉडी आणि अवे फ्रॉम द जास्तच ठेवण्याचा प्रयत्न झाला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव संख्या या ठिकाणी वाढेल. 35 रन्स 1 to go चा इशारा येतोय. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. नितेश तयार.
पंचांच्या डाव्या बाजूने राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. नवनाथच्या बॅट मधून या ठिकाणी आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळतोय. उंची जास्त, लांबी कमी आणि माघारी सुद्धा परतावा लागते. कारण फटका प्रॉपर होता परंतु ताकद मात्र कमी पडली कुठेतरी आणि माघारी परतावा लागते. नवीन बॅट्समन रुपेश. 3 षटकार खेळीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा. नवीन बॉलर या ठिकाणी आपण पाहतोय नेट 4च्या पोझिशन मध्ये निखिल राणे. चांगला कमबॅक करावा लागेल निखिल यांना. संघाच्या धावसंख्येचा जर का विचार केला तर 35 धावा धावसंख्या झालेली आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये अजून धावसंख्या चांगली बनवावी लागेल. कारण खेळपट्टीचा जर का विचार केला तर सकाळपासून एकंदरीत विचारामध्ये जर का पाहायचं झालं तर फलंदाजासाठी ही खूप उपयुक्त ठरलेली खेळपट्टी आहे. परंतु गोलंदाजाने सुद्धा तितक्याच चांगलीचा प्रयत्न करून खूप चांगले विकेट सुद्धा मिळवलेले आहेत. मयुरेश राणे तयार होतील. लॉफ्ट केलं जाते, हवेमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक नक्कीच कुठली चूक करत नाहीये. सिंगल रन त्या ठिकाणी भेटेल. स्ट्राइक रोटेट, एक सिंगल. धावसंख्या मध्ये परिवर्तन 36 धावा. या ठिकाणी नक्कीच चांगल्या पद्धतीने रीड केलं बॉलला. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल आणि गोलंदाजाचं सुद्धा तितकंच कौतुक करावं लागेल. फसवा चेंडू होता परंतु बॅट्समॅनला नक्कीच चांगल्या पद्धतीने रीड करता आला आणि डॉट बॉलची चांगला होती. आता मात्र या ठिकाणी नक्कीच बिग हिट करायची होती परंतु बॅटची आउटसाइड एज लागते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये एक सिंगलच भेटेल. संघाच्या धावसंख्येमध्ये परिवर्तन 37 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. लोवर फुलटॉस चेंडू होता परंतु मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करू शकले नाहीत. लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल त्या ठिकाणी भेटली. वाईट +1 नक्कीच म्हणावं लागेल म्हणजे 2 धावा भेटल्या. दुरी धावेसोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये परिवर्तन. संघाची धावसंख्या पोहोचते 39. लॉफ्ट करायचं होतं परंतु जकडून ठेवलं जातंय. 2 to go चा इशारा येतोय. मयुरेश चांगली गोलंदाजी करतोय. चांगला कमबॅक झालेला आहे या ठिकाणी नक्कीच म्हणावं लागेल. गेम चेंजर या संघातर्फे या ठिकाणी अपील केलं जात आहे आणि अपील नक्कीच चेक करावं लागेल. चांगला यष्टीरक्षक या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. फसवा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर झाला होता. स्विंग अँड मिस नक्कीच म्हणावं लागेल. नॉटआउटचा इशारा येतोय या ठिकाणी थर्ड अंपायरच्या भूमिकेत. 1 to go चा इशारा येतोय. संघाच्या धावसंख्येमध्ये जर का विचार केला तर 39 धावा फलकावरती पाहतोय. अकोले टप्प्याचा चेंडू होता. मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करू शकले असते परंतु एक सिंगलच त्या ठिकाणी भेटेल. सिंगल सोबतच ओव्हरची समाप्ती होताना या ठिकाणी पाहायला मिळते. 4 षटका अखेरीस संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 40 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय.
षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक, फायनल ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. कोण टाकणार, कोण सज्ज होणार, पाहावं लागेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. नवीन बॉलर या ठिकाणी सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. नितेश, चांगली गोलंदाजी राहिली होती. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्यांना आपण या ठिकाणी षटकात आणताना पाहिलं होतं. पुन्हा एकदा आमंत्रित केले, पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय कर्णधारांनी नितेश यांच्यावरती. लॉफ्ट केले जाते या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं फिल्डिंग नक्कीच म्हणावं लागेल. एक सिंगल त्या ठिकाणी भेटते. सिंगल सोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये विचार केला तर 41 धावा, 41 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. शेवटचे 5 निर्णायक चेंडू आहेत. शेवटच्या 5 निर्णायक चेंडू मध्ये नक्कीच अजून चांगली धावसंख्या बनवावी लागेल आणि बनवू पण शकते. कारण परंतु एकतर्फी या ठिकाणी नितेश यांना पण कौतुक करावं लागेल, कारण चांगल्या गोलंदाजीमुळे त्यांनी फलंदाजांना या ठिकाणी रोखून ठेवलेलं आहे. त्यामुळे प्रेशर दोन्हीकडे आहे. या ठिकाणी नक्कीच बॅटचा अपर फेस प्रॉपर ओपन करताना याला पुन्हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकच सिंगल त्या ठिकाणी भेटेल. संतोष, नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, कारण ही वेळ आता मात्र सिंगल डबलची नाहीये. जसा आवाज गेला, बॅटीचा फ्लो चेंज केला. एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावरून चेंडूला सरळ धाडून दिले. 6 धावांसाठी षटकार. जसा आवाज गेला, संतोषच्या बॅट मधून कडक शॉट पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर 48. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. प्रेक्षक वर्ग आतुरतेने बसलाय, कारण संतोष स्ट्राइक एंड वरती आक्रमण करतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा प्रयत्न होता. 2 धावेचा कॉल असेल नक्कीच. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, परंतु फेकी करतोय. एक सिंगल त्या ठिकाणी भेटेल. एकच सिंगल. संघाची धावसंख्या 49. स्ट्राइक एंड वरती जर का विचार केला तर रुपेश, शेवटचे 2 निर्णायक चेंडू. नितेश गोलंदाजी मध्ये, रुपेश फलंदाजी मध्ये. या ठिकाणी जकडून ठेवलं जातंय रुपेश यांना, परंतु स्ट्राइक रोटेट करण्याच्या नादामध्ये नक्कीच विकेट सुद्धा या ठिकाणी गमावली. माघारी परतावा लागेल रुपेश यांना. शेवटचा 1 निर्णायक चेंडू असेल. स्ट्राइक एंड वरती संतोष आणि नवीन बॅटर या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये जाताना, बंटी. बाद झालेले आहेत. नवीन बॅट्समन या ठिकाणी आपण पाहतोय साहिल. या ठिकाणी लॉफ केलं जात आहे. धमाका होतोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावा.
11 त्यांना टफ फाईट देण्यासाठी नक्कीच दुसऱ्या संघाचा जर का विचार केला तर नक्ष 11 चला दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरितच आपण या ठिकाणी टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय आणि करूया मायक्रोफोन मध्ये परिवर्तन जिथे आपण ऐकणार आहोत शिवडी विधानसभेतील एक गोड आवाज आणि ज्यांनी महाराष्ट्रभर ज्यांना प्रभावित केले तेच आपल्या सर्वांचे लाडके रोशनजी पाताडे यांना विचार केला तर नक्ष 11 असेल त्यांना टफ फाईट देण्यासाठी मितान 11 असेल दोन्ही संघाचे कॅप्टन्स विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी नक्कीच आपण नाणेफेक करून घेणार आहोत विनंती करतोय टॉस्का बॉक्स मध्ये यायचे नक्ष 11 संघाचा कर्णधार आपणास सुद्धा विनंती आहे टॉस्का बॉक्स मध्ये यायचे सोबतच पुढील दोन टीमने आपली प्लेइंग 11 ची लिस्ट सुद्धा आमच्याकडे पोच करायची आहे मितांश 11 लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी या 56 धावांचा पाठलाग मात्र करावा लागेल गेम चेंजर संघाने प्रथमतः फिल्डिंग केली होती आता मात्र त्यांना जिंकण्यासाठी येणाऱ्या 5 ओव्हर मधून 56 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी विरोधात आपण जर पाहिलं तर SS11 या दोन संघांमध्ये चालू असलेला हा सामना आहे गोविंद वाल्मिकी अमोल जुबेर नवनाथजी संतोष श्री ज्ञानेश्वर रुपेश पल्लव साहिल कॅली आणि विनायक असे एकंदरीत 12 खेळाडूंची नावं आमच्याकडे पोहोचलेली आहेत ती SS11 संघाकडून गेम चेंजर संघाकडून मात्र नितेश मेजारी आशिष मेजारी गौरव येवळे मयुरेश राणे अमर थोरात आदित्य चव्हाण प्रथमेश साळवी वैभव घोले ओमकार कदम मानस गिरकर आणि राकेश बागडे आणि राखीव खेळाडूंमध्ये आपण जर पाहिलं तर सुशांत गुरव आणि ऋतिक थोरात अशी दोन नावं मात्र या लिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतील 56 रन्स टू विन इन रिमेनिंग 30 बॉल्स 30 चेंडू आणि 56 धावांचा पाठलाग मात्र सुरू होताना आपल्याला पाहायला मिळू शकेल शुभा उत्सव मंडळ आयोजित बिग बॅश काळाचौकी 2024 पर्व दुसरे पहिला दिवस मॅच नंबर 6 मैदानामध्ये रंगते मितांश 11 संघ अजूनही ते आलेला नाहीये मितांश 11 टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय आपण त्वरितच टॉस साठी या नक्ष 11 च्या टीमला पण विनंती असेल आपण सुद्धा टॉस साठी तिकडे उपस्थित राहायचंय ऋषिकेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाणार आहे गेम चेंजर आणि SS11 आपला एक राखीव खेळाडू आपण कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे विशेषतः SS11 नवनाथजी आपला एक राखीव खेळाडू कृपया आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या धन्यवाद रोशन दादा तर या ठिकाणी आपण नाणेफेक करतोय ऋषिकेश जी यांच्या शुभ हस्ते एका बाजूला संघ आहे मितांश 11 दुसऱ्या बाजूला टफ फाईट देण्यासाठी नक्ष 11 मितांश 11 या प्रथम छापाचा कॉल दिला होता आणि काटा आलाय तर नक्कीच नक्ष 11 आपला टॉस जिंकलेला आहात आपला काय निर्णय असेल
सुद्धा क्रिकेटवरचं असणारं एक मनापासूनचं प्रेम आज जागृत ठेवण्याचं काम काळा चौकी नगरीतून मात्र ते नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात आणि आज तेच नवनाथ गाडवे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा दरम्यानच्या मागील चेंडूसाठी आपण पंचांकडून आलेला हा इशारा पाहतोय. अतिरिक्त धावेनं संघाच्या धावसंख्येचं खातं इथे उघडलं जाते. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कव्हरच्या क्षेत्रामध्ये सजवलेला फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना हा षटकार पाहायला मिळेल. सलामीच्या जोडीमधून मात्र प्रथमेश आणि मानस असे दोन फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत गेम चेंजर संघाकडून. कशा पद्धतीने मात्र या गेमला चेंज करण्याचा प्रयत्न करतील गेम चेंजर संघाचे सलामीवीर बॅटर्स प्रथमेश आणि मानस. बॉलिंग मार्कवरती नवनाथ गाडवेला आपण पाहतोय. टॉस मात्र गेम चेंजर टीमने जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला होता. पहिल्या 5 ओव्हरमध्ये मात्र SS11 ने फलंदाजी करत असताना 55 धावा जमवल्या. 56 धावांचं टार्गेट गेम चेंजर संघासमोर ठेवलं गेलंय. पुलरलेनचा बॉल राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. सीधी बॅट, नो बकवास. 6 धावा, षटकार. पाहायला मिळेल 6 धावांसाठी. यावेळेला एक हलक्या हाताने हाताळलेला बॉल त्याला सुद्धा बॅकफुट वर जाऊन उडवून दिला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक बिग हिट, आणखीन एक बिग बॅश. काळा चौकी षटकार. केला गेला परंतु सरळ गोलंदाज नवनाथजी गाडवे यांच्या हातामध्ये. डॉट बॉल सोबत मात्र 5 चेंडू पहिल्या षटकातून पूर्ण. संघाची धावसंख्या मात्र झाली ती 19 धावा. महागडी सुरुवात आहे आणि याही वेळेला मात्र समोरच्या दिशेनं फटका सजवलाय परंतु वन बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये हा चेंडू जाताना बघायला मिळतोय. एकच धाव त्या ठिकाणी घेण्याची संधी फलंदाजांना मिळते आहे आणि या एकेरी धावेसोबत पहिल्या षटकाची होईल समाप्ती आणि या एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या बिनगडी बाद 20 धावा. प्रथमेश आणि मानस एक चांगला स्टार्ट दिलाय आपल्या टीमच्या विजयासाठी. अवघ्या 56 धावा तिकडे मात्र जिंकण्यासाठी गेम चेंजर टीमला बनवायच्या होत्या. पहिल्याच ओव्हरमधून 20 धावा जमवलेत. येणाऱ्या 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजून 36 धावांची गरज आहे. एक चांगलं समीकरण, एक चांगलं इक्वेशन गरजेचं आहे. 9 धावांचा रिक्वायर्ड रन रेट. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 36 धावांची गरज. प्रथमेश साळवी आणि सोबत आपण जर पाहिलं तर फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो मानस गिरकर. सलामीच्या जोडीकडून मात्र एक चांगला स्टार्ट दिला जातोय. 3 षटकार प्रथमेश साळवीच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आपण बघितले. नवनाथ गाडवे तसं बघायला गेलं तर एक अनुभवी व्यक्तिमत्व आहे या काळा चौकी परिसरातलं. क्रिकेट क्षेत्रामध्ये दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून तितकी काही खास कामगिरी आज त्यांच्याकडून झालेली बघायला मिळत नाहीये. 3 मोठे फटके त्यांच्या गोलंदाजीवरती सजवले गेले ते गोलंदाज प्रथमेश साळवीच्या बॅटमधून. एक चांगला स्टार्ट दिलाय. ज्ञानेश्वर काकडे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असताना आता मात्र आज क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आल्यानंतर पहिल्याच बॉलवर त्यांनी विकेट पटकावली आहे. गतवर्षीच्या हंगामामध्ये सुद्धा या खेळाडूची खूप चांगली कामगिरी राहिली होती आणि आता मात्र मला वाटतं बॅटिंग टीमने हा रेफरल रिव्ह्यू घेतलाय भीमर चेंडूसाठी. कॅच तर पकडली गेली आहे. फलंदाज ऑनफिल्ड पंचांचं ओरिजिनल डिसिजन इज आउट परंतु त्यावर फलंदाजाने आक्षेप घेतलाय. भीमर बॉलसाठी रेफरल रिव्ह्यूची मागणी केली आहे. आता बघूया आता आमचे तिसरे पंच आमचे टीव्ही अंपायर्स काय निर्णय घेतील या बॉलसाठी. फलंदाजांचा हा रिव्ह्यू आहे बॅटिंग टीमसाठी. प्रत्येक टीमला प्रत्येक इनिंगसाठी मात्र एक रेफरल रिव्ह्यू त्या ठिकाणी दिला गेलाय आणि या रेफरल रिव्ह्यूच्या माध्यमातून मात्र आता फलंदाज जर बीमर बॉल असेल तर सुरक्षित असेल. अदरवाईज मात्र पंचांचं ओरिजिनल डिसिजन ऑनफिल्ड पंचांनी मात्र फलंदाजाला बाद घोषित केलंय. अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटर इज आउट. पहिला धक्का लागेल गेम चेंजर टीमला.
फुलटॉस चेंडू होता जरूर, परंतु तिकडे मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅट मधला संपर्क फलंदाजाला घडवून आणता आलेला नाहीये. प्रथमेश साळवी सारखाचा एक विस्फोटक फलंदाज आता तंबूच्या आश्रयाला मागे परतलेला आपल्याला बघायला मिळतोय. चांगले फटके पहिल्या ओव्हरमधून त्यांनी सजवले, परंतु जसं मगाशी सुद्धा आपण पाहिलं होतं की पहिल्या ओव्हरमधून 19 धावा आलेल्या असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये अवघ्या 2च धावा अमेय बिरमोलेने खर्च केल्या होत्या, तरी सुद्धा त्यांना ती मॅच मात्र हार पत्करावी लागली. आणि या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमधून 20 धावा आल्या असताना मात्र या दुसऱ्या ओव्हरची सुरुवात विकेट पासून होताना आपल्याला बघायला मिळते. ज्ञानेश्वर काकडे राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन या वेळेला फुल टॉस चेंडू आहे. या वेळेला मात्र पंच आपली मान हलवत आहेत. बघूया काय निर्णय येतोय पंचांकडून. षटकार तर आलाय आणि एक फेअर डिलिव्हरीच तिकडे मात्र पंच घोषित करतील, परंतु हा षटकारासोबत संघाची धावसंख्या आता पुढे सरकेल. धावफलकावरती मात्र धावा असतील त्या 26 एका गड्याच्या मोबदल्यात. गेम चेंजर्स वर्सेस SS11 या दोन टीम मध्ये चालू झालेला हा ब गटातला पहिला सामना. यानंतर मितांश 11 विरुद्ध नक्ष 11 या दोन संघांचा सामना असेल. नाणेफेक पूर्ण झालेली आहे. नक्ष 11 संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. दोन्ही टीमला मी विनंती करतोय आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्याकडे लवकरात लवकर पोच करा. मितांश 11 आणि नक्ष 11. दरम्यान ज्ञानेश्वर या वेळेला मात्र बॅक ऑफ द हँड रिलीज केलेला फ्लाइटेड यॉर्कर होता, एक स्लोअर वन यॉर्कर. या गोलंदाजाने मात्र आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. पहिले 2 चेंडू अगदीच फुलटॉस होते, तदनंतर पाहिलं तर हा चांगला कमबॅक म्हणावा लागेल. ज्ञानेश्वर काकडे स्वतः मात्र महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत, परंतु क्रिकेटवरचा असणारा जिव्हाळा आणि त्याबद्दलचं असणारं प्रेम आपल्या मनात जागृत ठेवण्यासाठी आणि एका चांगल्या सुदृढ शरीर यष्टीसाठी मात्र फिटनेससाठी खेळलं जाणारे हे क्रिकेट मात्र आपण पाहतोय ते ज्ञानेश्वर काकडे यांच्या माध्यमातून एक उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज आहेत हे मात्र आज त्यांनी दाखवून दिले. मागील पर्वात सुद्धा ज्ञानेश्वर काकडे यांची एक चांगली कामगिरी बिग बॅश काळा चौकी 2023च्या पहिल्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मिस टाइम फटका ऑन साइडला फटका सजवलेला असताना एक धाव मात्र अगदी सहजतेने घेतली गेली. दुसऱ्या धावेचा मात्र कोणताही प्रयत्न तिकडे केला जाऊ शकत नाही. खेळाडूच्या हातामध्ये चेंडू आहे. एकोणतीस धाबांवर मात्र मजल गाठली गेम चेंजर टीमने एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर 2चा शेवटचा बॉल शिल्लक आहे. फलंदाजीसाठी मात्र आदित्य डावखुऱ्या हाताचा फलंदाज, समोर मात्र ज्ञानेश्वर काकडे. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं समोरच्या दिशेनं फटका सजवलाय अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड अलॉंग विथ द कार्पेट. बॉल जातोय सीमारेषा पार, जमिनीला गुदगुल्या करत येणारा हा खणखणीत बिग बॅश काळा चौकी चौकार. मिळू शकेल. पहिल्या ओव्हरमधून 20 आणि दुसऱ्या ओव्हरमधून 13 अशा एकंदरीत 2 ओव्हरमध्ये 33 धावा तर जमवल्यात. उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि हा सामना जिंकण्यासाठी मात्र अजून 23 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 23 धावा, एक चांगलं इक्वेशन म्हणावं लागेल. अजूनही दोन्ही टीमला बरोबरीची संधी देणारा हा सामना मैदानामध्ये रंगतोय. नवीन गोलंदाज येईल बॉलिंग मार्कवरती. फलंदाजी करत असताना एका बाजूला मानस आहे तर दुसऱ्या बाजूला आदित्य, तर गोलंदाजी मार्कवरती मात्र श्री, एक युवा टॅलेंटेड गोलंदाज. खऱ्या अर्थाने हा शोभा उत्सव मंडळाने उभा करून दिलेला प्लॅटफॉर्म आहे या सर्व युवा खेळाडूंसाठी. सध्याच्या स्थितीला आपण जसं पाहतो की औरम टेनिस बॉल क्रिकेटला सुद्धा आता सुगीचे दिवस आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दरम्यान श्रीच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण. बॉल जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सडक पे कडक, दिल गया धडक, एक कडक बेधडक षटकार. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा केलाय आपल्या फलंदाजीचा. नाव आहे आदित्य. आमच्या व्हॉलंटियर्सना विनंती आहे आपण जरा बाहेर जाणाऱ्या बॉलवरती व्यवस्थित लक्ष ठेवा, कारण जुने बॉल जे आहेत ते आपल्याकडे परत येत नाहीयेत. एकही जुना बॉल इकडे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेला नाहीये, त्यामुळे
आपल्या सर्व खेळाडू मित्रांना आणि सोबतच आमच्या व्हॉलेंटियर्सना विशेष विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर लक्ष ठेवा. या वेळेला मात्र यॉर्कर लेन चेंडू होता, त्याला खोदून काढलं. लॉंग ऑफ क्षेत्राकडे मात्र फटका सजवला, एक धाव घेतली. चांगलं समीकरण गरजेचं आहे. 18 बॉल आणि 23चा सामना होता. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर षटकार आणि दुसऱ्या बॉलवर सिंगल, एकंदरीत 7 धावा या 2 चेंडूंमध्ये आल्यात. 16 बॉल आता मात्र शिल्लक राहिलेत आणि गरज आहे ती मात्र 16 धावांची. रन बॉल इक्वेशन आपल्याला गरजेचं असलेलं पाहायला मिळू शकेल. गेम चेंजर या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. सोडून दिलं चेंडूला, डाऊन दी लेग साइड होता, त्यामुळे कोणतीही छेडछाड चेंडू सोबत करत नाहीये फलंदाज मानस. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे. एक वाईट बॉल मात्र इथे टीमला मिळेल आणि त्या वाईट बॉल सोबत संघाचं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती मात्र एका धावेची वाढ होते. 41 धावा टीमच्या खात्यामध्ये, 15 धावांची अजूनही गरज. आखूड टप्प्याचा चेंडू आणि नो बॉलच्या इशाऱ्यासोबतच बॉल चाललाय सीमारेषा पार आणि येतोय बिग बॅश. काळा चौकी षटकार. या नो बॉलवर 7 धावा. हवाई यात्रेवरती पाठवून दिलं होतं मानसने. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेगवर हा षटकार ठोकला जातोय. 9+6 अशा एकंदरीत 7 धावा या मागील चेंडूवरती आल्यात. फक्त आणि फक्त आता 8 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे मात्र चांगला कमबॅक होताना बघायला मिळतोय गोलंदाजाचा. एक वाईट बॉल, त्यानंतर एक नो बॉल. अतिरिक्त धाबा तर खर्च केल्या नो बॉलवर, त्यातल्या त्यात षटकार आलेला आपण बघितला. अगदीच हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला मात्र थोडंसं अक्रॉस द लाईन आले, बॅकफुटवर गेले, वेट ट्रान्सफर केलं आणि मागच्या पायावर वजन टाकत मात्र उडवून दिलेला हा फटका आपण पाहिला. उडन खटोला सोबत 6 धाबा प्लस 9. 7 नंतर एक डॉट आलाय आणि या वेळेला मात्र आपल्या जाळ्यामध्ये अडकवलंय. बॅकफुटवर जाऊन मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न, चुकीचं शॉट सिलेक्शन तिकडे पाहायला मिळालं. फलंदाज मानसच्या माध्यमातून विकेट गमावली जाते. गोलंदाजाच्या खात्यामध्ये मात्र ही आणखीन एक सफलता. विजयाच्या उंबरट्यावरच उभा आहे असं म्हणावं लागेल, कारण 8 धावा या मैदानावरती बनवणं तितकं कठीण नाही आहे. परंतु गोलंदाजांचा आता मात्र कस लावावा लागणार आहे. गोलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. SS11 संघाकडून मात्र तसं पाहायला गेलं तर प्रथम फलंदाजी करत असताना जास्त काही मोठं लक्ष समोर ठेवलं गेलं नव्हतं. 56 धावा या मैदानावरती तसं बघायला गेलं तर तितक्या मोठ्या धावा मानल्या जाणार नाहीत, कारण आज सकाळच्या सत्रामध्ये जसं आपण बघितलं की 80 धावा सुद्धा या मैदानावरती मात्र चेस केल्या गेल्यात. आणि ते लक्षात घेता मात्र 56 धाबांचं एक माफक असं लक्ष आहे असं म्हणावं लागेल ते गेम चेंजर संघासमोर. कोणताही आता मात्र धोका पत्करत नाहीयेत फलंदाज. एकेरी दुहेरी धावा जरी घेत राहिले ना तरी मात्र या 8 धावा अगदी सहजतेनं पूर्ण होतील. आता मात्र गरज आहे ती 7 धावांची, कारण धावसंख्या झाली आहे ती आता 49. 56 धावांचं हे लक्ष कडवी झुंज मात्र द्यावी लागेल SS11 टीमला हा सामना जिंकण्यासाठी. या वेळेला अक्रॉस द लाईन येऊन फाईन लेग क्षेत्रात, जिथे मात्र कोणताही फिल्डर नाहीये, रिकाम्या जागा भरा आणि 4 धावा मिळवा असं मात्र हे समीकरण पाहायला मिळालं मागील चेंडूवरती. फाईन लेग क्षेत्रात हा खणखणीत बिग बॅश काळा चौकीत चौकार.
अगदी विजयाच्या अजून थोडा जवळ घेऊन जातोय हा चौकार टीम गेम चेंजरला. पाठीमागे मात्र 2 बॅनर लागलेले तुम्हाला दिसतील, ज्यामध्ये एका बॅनरवरती आपण बघताय MB स्पोर्ट्स काळा चौकी या स्पर्धेसाठी मात्र असणारे त्यांचं विशेष सहकार्य. दरम्यान एक नॅचरल अँगल घेऊन गोलंदाजीची सुरुवात केली आहे. गोलंदाजी नंबर आपण जर पाहिलं तर साई म्हटलं तर आजचा दिवस आपल्या लालबाग परळकरांसाठी, आपल्या शिवडी विधानसभेसाठी मात्र एक मोठा दिवस, कारण साई लीला पालखी सोहळा आजपासून सुरू झालाय आणि या वेळेला हवेत फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर वरती फिल्डर डाऊन दी बॉल. आणखीन एका विकेटचं पतन, खेळाडू बाद, विकेट गिरता हुआ. एक फलंदाज निवडण्यामध्ये जास्त वेळ वाया घालवायचा नाहीये, कारण आपल्याकडे वेळेची कमी आहे. अजून आपल्याला आजच्या गटातून 4 सामने खेळवायचे आहेत आणि ऑलरेडी 4 वाजलेले आहेत. येणाऱ्या मला वाटतं 2-2.5 तासामध्ये हे 4 सामने आपल्याला पूर्ण करावे लागतील. त्यामुळे इथून पुढे मात्र आयोजक आपला निर्णय घेतील की किती ओव्हरचे सामने खेळवायचे, कारण मला वाटतं यानंतर एकच फ्रेश सामना आहे, बाकी नंतर मग साखळी फेरीतील सामने आपण खेळवणार आहोत. आलाय फटका ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रात. अगदी विजयाच्या जवळ पोहोचलेला आहे. फक्त आता मात्र शिक्कामोर्तब करायचा या मॅच मध्ये. आपल्या नावावरती ही मॅच करायची असेल तर अजून 2 धावा बनवाव्या लागतील. गेम चेंजर्स. पुन्हा एकदा चांगली फिरकी बघायला मिळते गोलंदाज साईकडून, परंतु या चेंडूवरती मात्र बाईज आणि लेगबाईच्या स्वरूपातल्या ज्या धावा असतील त्या खूप महत्वाच्या असतील आणि एका धावेची गरज होती आणि ती धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. आणि अशा पद्धतीने मात्र गेम चेंजर्स हा संघ या मॅच वरती आपलं नाव कोरतोय. विजेता ठरला या सामन्यामध्ये गेम चेंजर संघ. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक SS11. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून 3 विकेट पटकावलेत असा नितेश ठरतोय या सामन्याचा सामनावीर. गेम चेंजर टीम कडून नितेशला मी विनंती करेन, आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. आपल्याला सामनावीराची बिग बॅश काळा चौकी 2024च्या या दुसऱ्या पर्वाची ट्रॉफी आणि लंबोदर क्रिएशन यांच्या सौजन्याने असणारं आकर्षक टी शर्ट आम्ही या ठिकाणी देऊन नितेशला सन्मानित करणार आहोत. नक्ष 11 आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्या. लगेच सामन्याची सुरुवात करणार आहोत, कारण ऑलरेडी 4 वाजलेत. आपल्याला अजून 4 सामने खेळवायचे आहेत.